मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्हाला पैसे कमावणे हे खूपच कठीण आहे. कठीण म्हणजे कठीण जाणारच मित्रांनो, कारण ते शिकायला वेळ लागतो मित्रांनो. पण तुम्ही त्याला वेळ दिला आणि तुम्ही शिकण्याकडे जर जास्त फोकस केला, नियम वगैरे जर पाळले, तर मित्रांनो मार्केट काही कठीण नाही आहे. एकदम सोपं आहे, पण त्याला वेळ लागेल मित्रांनो. आणि ते शिकत राहणे हे खूप महत्त्वाचं आहे. असं मित्रांनो, तुम्हाला आता मी आज कॅन्डलबद्दल सांगतो. तर ही पहा, तुम्ही 16 डिसेंबर 2022ची कॅन्डल आहे. पहा, ही कॅन्डल पहिली 5 मिनिटची कॅन्डल पहा कशी आहे. एकदम ग्रीन कॅन्डल आहे आणि याला खालून वीक आहे. म्हणजे या कॅन्डलमध्ये मित्रांनो खालून म्हणजे बाहेर आलेले आहेत आणि खालून पण थोडंच गेलेलं आहे, पण त्या सेलरला त्यांनी परत डिफेंड केलेलं आहे आणि खाली वीक बनलेली आहे, म्हणजे स्ट्रॉंग आहे. तर त्यामुळे पहिल्या 5 मिनिटचे कॅन्डल क्लोज झाल्यानंतर तुम्ही लगेच इथं ट्रेड आपण घेऊ शकतो. रिक्स तर मित्रांनो आहेच, पण आज आपला ट्रेड चाललेला आहे, आपण पाहू शकतो. आणि रिक्स तर तुम्हाला घ्यावेच लागेल मित्रांनो. 5 पॉईंट निफ्टीमध्ये 5 पॉईंटचा स्टॉप लॉस मित्रांनो खूप होतो. 5 पॉईंटचा स्टॉप लॉस तुमचा हिट जर झाला तर समजून चला तो ट्रेड चालणार नाही. त्याच्यामध्ये 10 पॉईंट वगैरे काही लॉस घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 5 रुपये 6 रुपये जास्तीत जास्त 7 रुपये असा स्टॉप लॉस घेऊ शकता. 5 रुपयेसुद्धा खूप म्हणजे सर्वांच्या सारखा नसतो मित्रांनो, कमी जास्त होऊन जातो. तर 5 चालू हा ट्रेड तुमचा बनलेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर पैसे बनून जातात मित्रांनो. एवढ्या कॅन्डलमध्ये 2-3 कॅन्डलमध्ये खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहेत. अशा वेळेस प्रीमियम खूप फास्ट वाढतं. आता पहा मित्रांनो, आणखी तुम्हाला सांगतो की आता हे स्ट्रॉंग आहे, हा अप ट्रेंड आहे इथपर्यंत. आणि याच्यानंतर मित्रांनो ही कॅन्डल पहा किती स्ट्रॉंग बनलेली आहे, ग्रेट कॅन्डल. म्हणजे सेलर खूप स्ट्रॉंग आलेले आहेत. पण ही कॅन्डल मित्रांनो लगेच दिवसानंतर आपण मग ट्रेड घ्यायचा का खालचा पुढचा ट्रेड घ्यायचा का आपण? नाही. कारण जिथपर्यंत हा जो अप ट्रेंड आहे इथून सुरू झालेला, हा 300 पासून 18,300 पासून तर हा पोहोचला 18,440. तर ह्याचा जिथपर्यंत मित्रांनो 50% इथपर्यंत हा कवर होत नाही, तिथपर्यंत आपण असं म्हणायचं नाही की हा डाऊन ट्रेंड झालेला आहे. तर पाहू शकतो की 50% झालेला आहे इथपर्यंत आली. तसा बाहेरच नाही या कॅन्डलमध्ये. जो 9:45च्या कॅन्डलमध्ये पहा थोडं बायर्सने ट्राय केलेलं आहे, पण नाही झालेलं आहे. आणि मग नंतर पहा बायर्सने इथं पण ट्राय केलेलं आहे, एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, पण नाही. आणि नंतर मग जसं एक ग्रीन कॅन्डल आहे घेतलं आपण इथं या छोट्या एक ग्रीन कॅन्डलचा स्टॉपलॉस ठेवून, जसं स्टॉपलॉस किती आहे मित्रांनो, तिचा लो जर पाहिला तर 364चा आणि 382चा है ना. म्हणजे जवळपास 5-6 रुपयाचा स्टॉपलॉस तुमचा बनेल प्रीमियम चार्टवर. आणि अशा वेळेस स्टॉपलॉस ठेवून तुम्ही पहिलं टार्गेट तुमचं इथपर्यंत किंवा तुम्ही टार्गेट मोठं पण ठेवू शकता. पण सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला